खरं तर खासदारांची जबाबदारी काय किंवा खासदारांची कर्तव्य काय याच्या बाबतीत जनतेमध्ये जरा माहिती थोडीशी कमी असते. तर जरा त्याबद्दल देखील आम्हाला उलगडून सांगाल का? कारण आज नाही, मी तेच सांगितलं की आपलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे, संघराज्य आहे, त्या संघराज्यामध्ये लोकांशी निगडीत असलेले जास्त विषय शिक्षण, आरोग्य आणि ग्रामपंचायत किंवा पंचायत राज आणि कृषी, हे सगळे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. त्याला मार्गदर्शक तत्व केंद्र सरकार देतं आणि त्यामुळं कार्यान्वयन हे राज्याच्या माध्यमातून होतं. जे केंद्र सरकार निधी देतं ते सुद्धा राज्याच्या माध्यमातून देतं. केंद्राकडे विषय परराष्ट्र खातं, रेल्वे खातं किंवा संरक्षण हे प्रामुख्याने जे विषय असतात जे राज्याकडे राहत नाही. आणि त्यामुळं खासदाराला आपल्या परिसरामध्ये केंद्राच्या कोणत्या योजना लागू करता येतील, त्याचप्रमाणे आपण देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणते कोणते इनपुट देऊ शकू, कोणतं कोणतं अंतर्भाव करू शकू, यावर जास्त काम करणं अतिशय आवश्यक आहे. आमदाराचा रोल थोडासा अलग असतो की प्रत्येक गोष्टीचं कार्यान्वयन कसं होतं की नाही त्या बाबतीत पाहणं हा आमदाराचा रोल असतो. त्यामुळे थोडासा डिफरन्स आहे त्यामध्ये. परंतु खासदाराचंही काम अतिशय महत्त्वाचं असतं देशाच्या दृष्टीने आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्टीत रस घेतला तर त्याला आनंदसुद्धा चांगला मिळतो.